नमस्कार मंडळी, मी वनिता स्वागत करते तुमचे एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी मिशोवरून काही प्रोडक्ट मागवलेले आहे घरासाठी, तर तेच तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे। तर ना यातलं एक पार्सल मी फोडलेलं आहे, तर ते मला अर्जंटमध्ये लागत होतं म्हणून। बाकीचे पार्सल अजून मी फोडलेले नाहीये, म्हटलं यांची जी अनबॉक्सिंग आहे ना ती तुमच्या समोरच करावी आणि यातले कोणते कोणते प्रोडक्ट चांगले आलेले आहेत आणि ना आपल्यासाठी ना कोणते उपयोगी आहेत ना तेच आज ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि घरासाठी जे लागतं ना तेच मी मागवलेलं आहे। आणि हो, 500च्या आतमधले सगळे प्रोडक्ट आहे, एक पण प्रोडक्ट 400च्या किंवा 500च्या पुढचं नाहीये। त्यामुळे 400च्या आतमधले 500च्या आतमधलेच प्रोडक्ट आहे। तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया, तर व्हिडिओ खूप मोठा होईल ना नाहीतर आता ना आपण पार्सल ओपन करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा तर हे पार्सल मी ओपन करते। काही काही पार्सलचे पॅकिंग ना खूप छान असते, म्हणजे ना लवकर निघत नाही, पण काही काही पार्सलचे पॅकिंग ना अजिबात चांगली नसते। आता याची पॅकिंग ना खूप छान आहे, याची पॅकिंग आवडली मला। तर हे आपलं पहिलं पार्सल आहे जे मी फोडलेलं आहे। तर मिशोचं हे पहिलं पार्सल। तर यामध्ये मी ना हे असं मागवलेलं आहे। तर हे ना नळाला बसवण्यासाठी ही टोटी काहीतरी म्हणतात त्याला, तर ते मागवलेलं आहे। आणि याचा वापर ना खूप भारी आहे, अंगावरती पाणी नाही उडत आणि पाणी पण हे असं गाळून येतं, तर असं आहे। आणि याला फिक्स करण्यासाठी असं दिलेलं पण आहे, तर हे ना आपण असं ना फिक्स करू शकतो। तर हे आपण नळाला बसून पाहणार आहोत। तर याची क्वालिटी छान आलेली आहे, मस्त क्वालिटी याची। तर हे प्रोडक्ट मला आवडलेलं आहे आणि 2 आलेले आहेत। आता यांची जी किंमत आहे ना ती पण ना मी इथं वरती ना तुम्हाला मेन्शन करेल। तर एका प्रोडक्टची किंमत काय आहे तर प्रोडक्ट सोबतच इथं वरती दाखवल। तर ना याच्यामध्ये मला 2 मिळालेले आहेत। आता यांची दोघांची किंमत ना मी इथं वरती टॅग करते। चला आता पहिलं पार्सल झालेलं आहे, आता आपण ना दुसरं पार्सल आहे ना हे ओपन करूया। तर हे पार्सल मी ना वरचसाठी मागवलंय, कारण स्कूलमध्ये ना त्याला जाताना ना फळं वगैरे द्यायला लागतात आणि केळी ना जर अशी सोलून दिली तर मग ना ती काळी पडते, त्याच्यामुळेच ना मी त्याला बनाना देण्यासाठी ना किंवा ॲपल देण्यासाठीच मागवले। तर याच्यामध्ये आलेलं आहे एक ॲपल, जे की खूप मोठं आलेलं आहे। तर खूप मोठ्या साईजचं ॲपल याच्यात बसू शकतं। आणि एक आलेलं आहे बनाना, तर बनाना पण खूप मोठ्या साईजचं आलेलं आहे। मला वाटलं होतं खूप छोटी छोटी साईज येईल, कारण कधी कधी काही प्रोडक्ट कसे असतात साईजला खूप मोठे दिसतात ते आपल्याला ऑनलाईन, पण जेव्हा घरी येतात ना तेव्हा ते खूप छोटे छोटे असतात। पण याच्यामध्ये ना उलटं झाले, याच्यात ना छोटे दिसत होते पण नाही, हे खूप मोठी साईज आलेली आहे। आता याच्यामध्ये किती मोठा बनाना बसेल, हे खूप मोठी साईज आलेली आहे। आता मी बनाना आणून पाहते याच्यात बसून, पण मला हे खूप मोठं वाटतंय, कारण त्याच्या बॅगमध्ये पण ना बसलं पाहिजे, कारण बाकीचे पण ना 2 टिफिन असतात त्याचे। तर पाहूया, आता याच्यामध्ये ठेवून पाहते। पण हां, याची क्वालिटी खूप छान आहे, क्वालिटीच्या याच्यात खूप छान आहे। तर याची किंमत पण मी तुम्हाला वरती टॅग करते। तर आता हे दुसरं पार्सल झालं आहे आपलं। आता हे तिसरं पार्सल आहे, हे फोडूया आपण। काही काही पार्सलचे खरंच पॅकेजिंग किती छान करतात ना, आणि काही काही पार्सलचे पॅकेजिंग ना चांगलेच करत नाही। तर हे प्रोडक्ट ना मी ठेवूनच घेणार आहे, कारण हे प्रोडक्ट ना मला आधी का नाही मिळालं ना ह्याच गोष्टीचं ना मला कधी कधी हे वाटतं, कारण हे खूप युजफुल असे स्पंज आहेत। तर हे स्पंज ना आपण ना बऱ्याच ठिकाणी वापरू शकतो, म्हणजे फ्लोर स्टाईल, ऑल्स, शूज, बाथरूम सरफेस, प्लॅस्टिक वेअर, किचन सरफेस यासाठी ना आपण हा स्पंज वापरू शकतो। त्याच्यात ना स्पंज मागवलेले आहेत, आणि जर तुमची मुलं भिंतीवर असं लिहित असतील ना काही, तर त्याच्यासाठी सुद्धा हा स्पंज ना खूप उपयोगीचा आहे। तर याच्यात 4 स्पंज आलेले आहेत, आणि हे फक्त पाण्यामध्ये भिजवायचे, त्यानंतर भिंतीवरती मुलांनी काही लिहिलेलं असेल ना तर ते एकदम क्लीन होतं। त्यानंतर बऱ्याच ठिकाणी याचा वापर होणार आहे, त्यामुळे हे प्रोडक्ट मला खूप आवडलेलं आहे आणि हे मी ठेवूनच घेणार आहे। आता याचा मी ना कसा उपयोग करते ते एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच, पण हे पण ना खूप बेस्ट आहे। आणि हॅप्पी प्लॅनेट
हां, हॅपी प्लॅनेटचं आहे, त्यामुळं ना खूप छान असणार आहे हे. तर हे मला खूप आवडलेले, तर मी हे ठेवून घेणार आहे. आणि याची किंमत पण ना मी टॅग करते, तर मला खूप ना स्वस्तच पडलेलं आहे हे. तर चला आता याच्या पुढचं पार्सल फोडूया आपण. तर हे पार्सल थोडंसं हेवी आहे. तर यामध्ये आहे ड्रायफ्रूट कटर. मी पाठीमागं ड्रायफ्रूट कटरचं ना एक व्हिडिओ टाकलेला होता. तर ते ड्रायफ्रूट कटर आहे ना आउट ऑफ स्टॉक आहे, कारण ते मी खूप दिवसापूर्वी मागवलेलं होतं. आणि त्यामुळं ना आता माझे शब्द काही चुकीचे येतात तर खरंच सॉरी. कारण मला ना 2 वाजेपर्यंत व्हिडिओ तयार करायचा आहे, कारण वरचं स्कूल सुटतं, मला त्याला घ्यायला पण जायचं आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे अजून अर्धा एक तास आहे, म्हणून जरा माझं चाललं आहे फास्ट, पण समजून घ्याल तुम्ही. तर मी ना ड्रायफ्रूट कटर मागवलं आहे, ते खास तुमच्यासाठी मागवलेलं आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी. कारण ना मी बऱ्याच दिवसांपूर्वी घेतलं होतं ना, तेव्हा ते वेगळं होतं आणि आत्ताचं जे आहे ना तर हे वेगळं आहे. हे ना खूप असं छान क्वालिटी आहे याची, आणि हे ना भरपूर मोठं आहे. माझं जे आहे ना ते छोटंसं आहे. तर हे पण खूप कमी किमतीत मिळालेलं आहे. तर याची किंमत पण मी वरती सांगते. तर हे पहा, हे असं भेटलेलं आहे. याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. तर तुम्ही नक्की घ्या. लिंक हवी असेल तर सांगा, मी ना देईल याच्यात. आणि याच्यामध्ये ना खाली हे पण आलेलं आहे की याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स कट केल्याच्यानंतर ना याच्या आतमध्ये पडतात ते. तर खरंच खूप छान आहे हे. हे असं ओपन होतं आहे आणि हे खालचं आहे ना, हे कसं ओपन होतं, हां हे पण ओपन होतं आहे. तर याच्यात पडणार, त्याच्यानंतर आपण घेऊ शकतो. तर हे मी ठेवूनच घेणार आहे. हे पण मला आवडलं आणि याची क्वालिटी खूप छान आहे. तर हे पण मी ठेवूनच घेणार आहे. तर आता गावाला पण ड्रायफ्रूट कटर नाही आहे, तर मी एक गावाला नेईल आणि ह्याला असं ना आपण असं फिरवतो गोल 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 गोल. आणि खरंच खूप छान आहे ड्रायफ्रूट कटर ना, नक्की घ्या. याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं ना, कारण सुरीने ड्रायफ्रूट्स कट करायला ना खूप वेळ लागतो आणि एकदम ना अशी बारीक पण होत नाही. तर असं काहीतरी गार्निशिंग करण्यासाठी ना हे मस्त आहे. खूप छान असं प्रोडक्ट आलेलं आहे हे. तर चला पुढचं पार्सल फोडूया आपण आता. तर आता हे पार्सल मी फोडलं होतं, तुम्हाला आधीच सांगितलं मी. तर यामध्ये ना मी आपल्या घरामध्ये ज्या प्लॅस्टिकच्या बॅग असतात ना, जे आपण ओला कचरा ठेवण्यासाठी वापरतो, तर त्या बॅग ठेवण्यासाठी ना मी हे मागवले. कारण मी कुठं पण त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवायची, ते चांगलं वाटत नव्हतं, किंवा घरी कुणी आलं तर त्या सगळीकडं पिशव्या दिसायच्या, म्हणून ही बॅग मागवली मी. आणि ही पण ना मला 100च्या आतमध्येच मिळालेली आहे. आणि याच्यामध्ये ना पिशव्या ठेवल्या ना हे एकदम ऑर्गनाईज वाटतं. तर याच्यामध्ये ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकायच्या आणि ना इथून याला होल आहे, तर याच्यातून आपल्याला एक एक जशी लागल ना तशी पिशवी काढून घ्यायची. तर हे पण छान आहे. तर याच्यातला 2 आले होते, तर एक मी ते लावले, ते पण दाखवते तुम्हाला लावलेलं. तर चला आता यामध्ये ना मी फ्रीज ऑर्गनायझर मागवलेला आहे. तर हे पार्सल आता ओपन करूया आणि हे कसं आलेलं आहे ते पण पाहू. वाव, मस्तच. हे फ्रीज ऑर्गनायझर आहे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. तर 2-3 भाज्या आपण एकत्र ठेवू शकतो, किंवा कढीपत्ता, लसूण, अद्रक. तर हा डब्बा मी बऱ्याच जणांकडे बघितला होता, म्हणून मी पण मागवलेला आहे. तर चला पाहूया कसं आहे. तर क्वालिटी तर छानच आहे, क्वालिटीत ना काहीच हे नाही, इश्यू नाही आहे. असे 4 याच्यामध्ये आहेत. तर गाजर वगैरे असं आपण ना छोटे छोटे पीस करून ठेवू शकतो, आणि म्हणजे सकाळचं मुलांच्या डब्यामध्ये ना पटकन देता येतं. तर त्याच्यासाठी मागवलेला आहे. तर याची क्वालिटी पण खूप छान आहे, तर मला खूप आवडला. तर हा पण मी ना ठेवून घेणार आहे. तर खूप छान प्रोडक्ट आलेले आहेत. तर असं आहे हा. याची पण मी ना प्राईस सांगते तुम्हाला. आता सगळ्यात मोठं पार्सल हे आहे, तर हे ओपन करूया. तर याच्यामध्ये काय दाखवते तुम्हाला. तर मला ना माझ्या किचनचा थोडासा लुक बदलायचा आहे, त्याच्यासाठीच मी ना एक छोटी रॅक मागवली आहे. आणि किचनवरती ना मला ना थोडंसं ना जागा मोकळी करायची आहे, म्हणून मी ना छोटी रॅक मागवलेली आहे. तर पाहूया याची क्वालिटी मला कशी वाटते, आणि तुम्हाला पण सांगते कशी आहे क्वालिटी. तर छान आली आहे याची क्वालिटी पण. आणि मी याच्यावरती बरण्या वगैरे माझ्या ठेवून पाहिल, एक नंबर क्वालिटी आहे. दणकट आहे, एकदम लवचिक नाही आहे. तर हे असं ठेवायचं. तर हा कॉर्नर किचनमध्ये ना कॉर्नरमध्ये ठेवण्याचा आहे.
आणि नाही आहे जास्त लवचिक, आणि तसे आपण ना याच्यावरती ना हलक्या हलक्या बरण्या ठेवू शकतो. तर छान आहे. तर मला हे मसाल्याचा डबा ठेवण्यासाठी आणि 2-3 अशा बरण्या ठेवण्यासाठी पाहिजे होतं. तर किचनचा लुक मी बदलणार आहे. तर मी हे ठेवणार आहे. याची पण क्वालिटी खूप छान आहे. याची किंमत पण सांगते. तर मी हे तुम्हाला दाखवलेले मिशोचे प्रोडक्ट जर तुम्हाला आवडले असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याच्या लिंक देते. लिंकवर जाऊन ते नक्की बाय करा. चला, कसा वाटला आजचा मिशोचा हाऊल ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून तुम्हाला ना असे व्हिडिओ पाहायला आवडतील का ते पण सांगा. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे माझे व्हिडिओ पाहायला आवडतात ते पण कमेंटमध्ये सांगा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.